अनेक विद्यार्थ्यांना गणित या विषयामध्ये बीजगणित आणि भूमिती या दोन्हीपैकी बीजगणित चांगलं जातं, पण भूमिती मात्र त्यांना क्लिष्ट वाटतं. त्यामध्ये खूप मार्क मिळवणं हे खरोखर अवघड होऊन बसतं. पण गणित विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवणं, 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणं हे अनेक मुलांचं टार्गेट असतं आणि ते असायला पाहिजे खरं. पण मग त्यासाठी फक्त बीजगणितात चांगले मार्क मिळवून चालणार नाही, भूमितीमध्ये पण मिळायला पाहिजे. मग भूमितीमध्ये चांगले मार्क्स कसे मिळवायचे याबद्दल आज आपल्याला माहिती देणार आहेत पुण्यातील एक नामवंत शिक्षिका शुभांगी काळे. त्यांचा गेली जवळजवळ 20 वर्षाचा या विषयाचा अनुभव आहे. मुलांमध्ये त्या अतिशय प्रिय आहेत आणि भूमितीमध्ये आकृत्यांचं महत्त्व किंवा ट्रिग्नॉमेट्री त्रिकोणमिती असेल तर त्याची सूत्र ही सोप्या पद्धतीने कशी लक्षात ठेवायची, अभ्यास कसा करायचा, रोज किती गणितं सोडवायला पाहिजेत, परीक्षेच्या आधी जाताना काय करायचं वगैरे अशा अनेक गोष्टींबद्दलचं मार्गदर्शन आज ते आपल्याला करणार आहेत. तर आता आपण त्यांना ऐकूयात. शुभांगी काळे. नमस्कार. 10वीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पहिले मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही यावर्षी 10वीचा जो अभ्यासक्रम आहे भूमिती विषयाचा त्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस आहेत. यावर्षी तुमचा पेपर पॅटर्न बदललेला आहे, तुमच्या प्रकरणांचे वेटेज बदललेलं आहे, तुमच्या सिलेबसमध्ये काही डिलिशन्स आहेत म्हणजे काही सिलेबस वगळलेला आहे. तर त्याविषयी आपण आधी माहिती घेऊया. तुम्हाला यावर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 6 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण आहे समरूपता, दुसरं वर्तुळ, 3 भौमितिक रचना, 4 त्रिकोणमिती, 5 निर्देशक भूमिती आणि 6 महत्वमापन. आता या सगळ्या प्रकरणांना जे तुमचं वेटेज आहे किंवा मार्कांची सिस्टीम आहे तर ती तुम्हाला समरूपता या प्रकरणासाठी 12 मार्क आहे, वर्तुळ 10 मार्क, भूमितीय किंवा भौमितिक रचना 10 मार्क, त्रिकोणमिती 10 मार्क, निर्देशक भूमिती 8 मार्क आणि महत्वमापन 10 मार्क. आता पेपरचं जे स्वरूप आहे तर मागच्या वर्षीपर्यंतचे पेपर हे 60 मार्कांचे पेपर होते, कंपल्सरी 60 मार्कांचा पेपर तुम्हाला सोडवायचा होता. आता यावर्षी तुमचा पेपर हा 40 मार्कांचा राहणार आहे. त्याच्यासाठी जो पेपर पॅटर्न आहे तो अशा प्रकारे आहे. एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे. पहिला प्रश्न आहे प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा, त्यामध्ये तुम्हाला 6 पैकी 5 प्रश्न सोडवायचे 5 मार्कांसाठी. प्रश्न क्रमांक 2 आहे प्रत्येक प्रश्न 2 मार्कांचा, त्यामध्ये तुम्हाला 6 पैकी 4 प्रश्न सोडवायचे 8 मार्कांसाठी. प्रश्न क्रमांक 3 हा 3 मार्कांचा प्रत्येक प्रश्न असेल, त्यामध्ये तुम्हाला 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे 9 मार्कांसाठी. प्रश्न क्रमांक 4 हा प्रत्येक प्रश्न 4 मार्कांचा असेल, त्यामध्ये 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे 8 मार्कांसाठी. आणि प्रश्न क्रमांक 5 हा प्रत्येक प्रश्न 5 मार्कांचा आहे, तुम्हाला 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे 10 मार्कांसाठी. अशा प्रकारे टोटल तुमचा विकल्पासह गुण पकडले तर 60 मार्कांचा पेपर आहे, त्यामध्ये तुम्ही 40 मार्कांचा कंपल्सरी सोडवायचा. ही झाली तुमची पेपर पॅटर्न किंवा पेपरचं स्वरूप. आता हा जो अभ्यासक्रम आहे तुमचा यावर्षीचा जो 10वीचा अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमात बदल हा नेहमीची प्रक्रिया आहे, म्हणजे वारंवार अभ्यासक्रमात बदल होत राहतात. गरजेनुसार गणित विषयाचा अभ्यासक्रमात पण बदल बरेच वेळा झालेला आहे. तर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पोषक आणि घटकांशी सुसंगत अभ्यासक्रम शिकता यावा म्हणून हा बदल अनिवार्य असतो. या वर्षीच्या भूमिती विषयाच्या अभ्यासक्रमातला काही भाग म्हणजे मागच्या वर्षीच्या पाठ्यपुस्तकातला काही भाग किंवा काही घटक हे तुमचे अभ्यासक्रमातून वगळलेले आहेत. तर ते कोणते घटक वगळलेत ते आपण सविस्तरपणे पाहू. प्रकरण क्रमांक 1 जे आहे समरूपता, त्यामध्ये पृष्ठ क्रमांक 7 वर असणारा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यासाची सिद्धता तुम्हाला यावर्षी अभ्यासायची नाहीये. पृष्ठ क्रमांक 24 वर असणारा पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास, पृष्ठ क्रमांक 24 वर असणारा पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास याची पण तुम्हाला सिद्धता अभ्यासायची नाहीये. पृष्ठ क्रमांक 33 आणि 34 वर असणारं 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचे प्रमेयाची व्यत्यास तुम्हाला अभ्यासायचा नाहीये. हा पहिल्या प्रकरणामध्ये तुम्हाला 3 गोष्टी अभ्यासायच्या नाहीयेत: प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास आणि 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास. या 3 गोष्टींच्या व्यत्यासाची सिद्धता तुम्हाला या वर्षीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासायची गरज नाही. पण तरी सुद्धा त्याची जी विधानं आहेत किंवा त्याचे गुणधर्म आहेत ते तुम्हाला उदाहरण सोडवण्यासाठी उपयुक्त आहेत, ते लक्षात ठेवायचे. प्रकरण क्रमांक 2 जे आहे वर्तुळ, त्याच्यामध्ये फक्त 2 प्रमेयांच्या सिद्धतेचा व्यत्यास तुम्हाला अभ्यासायचा नाहीये. 2 प्रमेयांचा व्यत्यास ते कुठले आहेत
तर पृष्ठ क्रमांक 64 वर चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे आणि पृष्ठ क्रमांक 68 वर स्पर्शिका छेदिका प्रमेयाचा व्यत्यास आहे. त्यांच्या सिद्धता तुम्हाला अभ्यासाच्या नाही आहेत, गुणधर्म लक्षात ठेवायचे आहेतच. प्रकरण क्रमांक 3 भौमितिक रचना. यामध्ये बऱ्यापैकी मोठा पार्ट तुम्हाला त्रिकोण रचना जी आहे की जी कंसाशी निगडीत आहे ती या वर्षीच्या पाठ्यपुस्तकातून तुम्हाला वगळायची आहे. पान नंबर 90 ते 94 पर्यंत तुम्हाला त्रिकोण रचना ज्या आहेत त्या पूर्ण वगळलेल्या आहेत. अभ्यास 3.2 त्यामधलं उदाहरण क्रमांक 11, 12, 13. अभ्यास 3.3 पूर्ण आणि त्या अभ्यास 3.3 वर जे काही अवलंबून आहेत ते उदाहरणं म्हणजे तुमच्या प्रॉब्लेम सेट मधले उदाहरण क्रमांक 17 ते 22 आणि शेवटचे जे उच्चस्तरीय म्हणजे हॉट्स प्रॉब्लेम जे आहेत त्यामधला प्रॉब्लेम क्रमांक 25, 26, 28 आणि 29 हे उदाहरण तुमची वगळलेली आहेत. पाचवा जो चॅप्टर आहे निर्देशक भूमिती त्यामध्ये पान नंबर 143 आणि 44 वर असलेले रेषेचे सामान्य समीकरण आणि त्याच्यावरचे 2 सोडवलेली उदाहरणं या गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या नाहीत. म्हणजे हा तुमचा वगळलेला अभ्यासक्रम आहे. अशा प्रकारे पाठ्यपुस्तकामध्ये मागच्या वर्षीच्या पाठ्यपुस्तकामधले एवढे घटक जर सोडले तर बाकी पूर्ण पाठ्यपुस्तक तुम्हाला सिद्धतांसह प्रमेयांसह वेगवेगळ्या गुणधर्मांसह अभ्यास करायचा आहे. त्याचे सगळे प्रश्नसंग्रह सगळे हॉट्स तुम्हाला व्यवस्थित सोडवायचे. आता प्रत्येक चॅप्टरचा आपण अभ्यास कसा करायचा म्हणजे चॅप्टर वाईज जर आपण अभ्यास करायचा असेल तर समरूपता किंवा वर्तुळ, भूमितीय रचना याच्यामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, काय महत्वाचं आहे, मुलांच्या काय चुका होतात ते आपण पाहूया. समरूपता हा जो तुमचं पहिलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पूर्ण तुमचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्या 2 भागात तुम्ही जर विभागणी केली तर पहिले 2 चॅप्टर्स समरूपता आणि वर्तुळ या दोन्ही प्रकरणांमध्ये तुम्हाला सगळे प्रमेय, सगळे उपप्रमेय, गुणधर्म की ज्याच्या तुम्हाला सिद्धता लिहायच्यात, ज्या गोष्टी तुम्हाला परत परत लिहून व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात, हा सगळा पाठ पहिल्या 2 प्रकरणांमध्ये आहे. म्हणजे या 2 प्रकरणं झाले की तुमचा 50% अभ्यास व्यवस्थित झाला असं मी म्हणेन. म्हणजे पुढचे जे 4 प्रकरणं राहतात तर ती तशी अभ्यास करायच्या दृष्टीने सोपी आहे. आता पहिल्या 2 प्रकरणामध्ये सगळे थिअरम्स आहेत म्हणजे स्टार थिअरम किंवा जे काही आहे ते सगळे 2 प्रकरणं शिकून झाले की तुम्ही तो अभ्यास व्यवस्थित करू शकता. आता समरूपता हा जो पहिलं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, कोन दुभाजकाचा गुणधर्म किंवा समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म, पायथागोरसचं प्रमेय, 30°, 60°, 90° त्रिकोणाचं प्रमेय, 45, 45°, 90° त्रिकोणाचं प्रमेय, अपोलोनियसचं प्रमेय, अशी भरपूर प्रमेय, भरपूर गुणधर्म तुम्हाला अभ्यासायचे आहेत की ज्याच्या तुम्हाला सिद्धता पण लिहिता आल्या पाहिजेत. आता याचा अभ्यास तुम्ही कसा कराल तर प्रमेय म्हटलं की पाठ करायचा असं एक मुलांचं एक असं ठरलेलं असतं की मुलांना असं वाटतं की प्रमेय ही खूप अवघड प्रकार आहे आणि तो आपण पाठ करून लिहू किंवा पाठ करून परीक्षेत लिहिता येतो. पण तसं नाहीये. प्रमेय हा सुद्धा एक आपण उदाहरण सोडवतो त्याप्रमाणे आपण ही कन्सेप्ट सोडवू शकतो. म्हणजे आतापर्यंत आपण शिकलेले जे काही गुणधर्म असतील, जे काही प्रमेय असतील, ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या गोष्टींची तर्कशुद्ध मांडणी करून आपण एखादा प्रॉब्लेम जसं सॉल्व्ह करतो तसं जर तुम्ही हे स्टेप बाय स्टेप लिहित गेलात तर तुम्हाला जे काही साध्य विचारले तिथपर्यंत पोहोचता येतं. आणि म्हणून तुम्ही ते डोक्यात ठेवून स्वतः डेव्हलप करून जर ते प्रमेय लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्याचा उपयोग होतो. म्हणजे पाठांतरवादी दृष्टिकोनाचा मॅथ्स मध्ये कुठेच उपयोग होत नाही. जर तुम्ही ते प्रमेय पाठ केलेलं असेल आणि परीक्षेत तुम्हाला नावं बदलून समजा तो ट्रायंगल दिला किंवा कुठली जी फिगर असेल ती दिली आणि त्या आकृतीवरून तुम्हाला जर सिद्धता लिहायला सांगितले तर तुम्ही ती लिहू शकणार नाही. आणि म्हणून पाठांतरवादी दृष्टिकोन प्रमेयांच्या बाबतीत सुद्धा ठेवू नये. आता वर्तुळामध्ये आता समरूपतामध्ये आणखीन एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की जेव्हा तुम्ही कोन दुभाजकाचा गुणधर्म समजा लिहिता म्हणजे तो काय आहे तर त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक हा कोनासमोरील बाजूला उरलेल्या 2 बाजूंच्या प्रमाणात विभागतो. आता यामध्ये तुम्ही जे प्रमाण लिहिता म्हणजे जो काही रेशो किंवा गुणोत्तर लिहिताना त्याच्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं. म्हणजे समोरील बाजूचं गुणोत्तर बरोबर लिहिलं तर त्या बाजूंचं पण गुणोत्तर ते अंश आणि छेद मध्ये जर तुम्ही उलट केलं तर तिथे तो तुमचा प्रॉब्लेम चुकतो. किंवा समरूप त्रिकोण दाखवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्रिकोणांचे जे शिरोबिंदू आहेत त्यांची एकाच एक संगती लिहिताना मुलांमध्ये बरंच कन्फ्युजन होतं. म्हणजे त्रिकोणांची नावं बरोबर असतात पण जर तुम्ही एकाच एक संगती बरोबर लिहिली नाहीत तर पुढचं जे तुमचं डेरिव्हेशन असेल किंवा पुढे जे तुम्हाला सोडवायचं आहे प्रॉब्लेम तर त्याच्यामध्ये नक्कीच चूक होणार आहे. म्हणजे 2 त्रिकोण समरूप दाखवताना त्या 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची एकाच एक संगती अचूक लिहिणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. कुठलंही जरी प्रमेय तुम्ही घेतलं
आता समजा पायथागोरसचं प्रमेय बघायचंय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काटकोन त्रिकोणातील समरूपता हे त्याच्या आधीचा जो गुणधर्म आहे त्याच्यावर अवलंबून ह्याची सिद्धता आहे. तर ती समरूपता लिहिताना इथे एकास एक संगती मी सांगितल्याप्रमाणे महत्वाची आहे. म्हणजे समरूपतेच्या ज्या काही कसोट्या असतील त्या वापरून आपण जेव्हा दोन त्रिकोण समरूप लिहितो तेव्हा एकास एक संगती चुकायची नाही. आता कसोट्यांमध्ये पण काही जण कन्फ्युजन करतात. एकरूपतेच्या कसोट्या वेगळ्या आहेत, समरूपतेच्या कसोट्या वेगळ्या आहेत. समरूपतेसाठी फक्त बाबा, बाकोबा, कोकोको आणि कोको या 4च कसोट्या आहेत. याच्यापेक्षा वेगळी कसोटी समरूपतेसाठी आपण वापरू शकत नाही. आता हे झालं समरूपतेबद्दल. वर्तुळांमध्ये वर्तुळ पण मी 2 सेक्शन मध्ये डिवाइड करीन. पहिलं वर्तुळामध्ये पण खूप प्रमेय, खूप उपप्रमेय, खूप गुणधर्म वेगवेगळे शिकायचे. तर स्पर्शिकांसंबंधी मला वाटतं निम्मा तुम्ही पोर्शन बघू शकता. म्हणजे त्यातला निम्मा भाग वर्तुळातला हा स्पर्शिका आणि त्याचे गुणधर्म, आणि दुसऱ्या भागामध्ये वर्तुळ कंस आणि त्याच्याशी निगडीत असलेले गुणधर्म किंवा जे काही प्रमेय वगैरे आहेत ते. तर पहिल्या भागामध्ये स्पर्शिकेशी संबंधित जो तुम्हाला भाग शिकायचा आहे त्याच्यामध्ये स्पर्शिका त्रिज्येला लंब असते, किंवा जर एखादी रेषा त्रिज्येला बाह्य टोकाशी लंब असेल तर ती त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. दुसरी गोष्ट म्हणजे वर्तुळाला बाह्य बिंदूतून आपण जे 2 स्पर्शिकाखंड काढू शकतो तर ते दोन्ही एकमेकांशी एकरूप असतात, आणि 2 वर्तुळे परस्परांना स्पर्श करत असतील तर त्यांचा स्पर्शबिंदू हा केंद्रातून जाणाऱ्या रेषेवर असतो. ही 4 महत्वाची प्रमेय किंवा मी म्हणेन गुणधर्म हे तुम्ही इतकी थरली म्हणजे मनापासून जर त्याची तयारी केलीत किंवा त्याचं जे प्रूफ रायटिंग आहे किंवा त्याची जी सिद्धता आहे ती पण तुम्ही बघावी. त्याही तुम्हाला तर्कशुद्ध मांडणीने अगदी साध्या पद्धतीने लक्षात ठेवता येतात. आणि नंतरचा जो घटक आहे तो जरा नवीन आहे. म्हणजे कंसाशी संबंधित जे वर्तुळाच्या काही कन्सेप्ट आहेत किंवा ज्या काही संकल्पना आहेत तर त्याच्यामध्ये अंतर्लिखित कोन, अंतरखंडित कंस, कोनाने अंतरित केलेला रेषाखंडाने अंतरित केलेला किंवा कंसाने अंतरित केलेला कोन, अशा प्रकारचे हे जे कन्सेप्ट आहेत नवीन आहेत. ते अंतर्लिखित कोन, अंतरखंडित कंस या प्रकारे किंवा वर्तुळ कंसाशी संबंधित जे काही गुणधर्म आहेत वर्तुळाचे त्याच्यामध्ये अंतर्लिखित कोनाचं प्रमेय आहे, स्पर्शिका छेदिका प्रमेय आहे, चक्रीय चौकोन त्याचं प्रमेय, त्याचे काही गुणधर्म हे तुम्हाला अभ्यासायचे आहेत, आणि एकांतर वर्तुळखंडातील कोन एकरूप असतात हे एक प्रमेय तुम्हाला अभ्यासायचं आहे. आणि सर्वात शेवटी तुम्हाला 2 गुणधर्म आहेत की ज्याच्यावर तुम्हाला डेफिनेटली प्रत्येक बोर्डाच्या पेपरमध्ये याच्यावर 1 किंवा 2 प्रॉब्लेम्स दिसतील. तर ते 2 गुणधर्म अशी आहेत, छेदणाऱ्या वृत्तछेदिकांचा गुणधर्म आणि दुसरा आहे स्पर्शिका छेदिका गुणधर्म. तर या गुणधर्मांच्या सुद्धा सिद्धता करायच्या का, तर मी सांगेन हो. म्हणजे स्टार थिअरम म्हणजे असं नाही की तुम्हाला स्टार थिअरमचे 4 स्टार थिअरम दिलेत आणि त्याच्या बाहेरचं विचारणारच नाहीत असं नाही. त्यातला कुठलाही गुणधर्म तुम्हाला सिद्ध करायला परीक्षेत विचारू शकतात बोर्डाच्या. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गुणधर्म ही सिद्धता आपल्याला लिहिता आली पाहिजे अशा पद्धतीनेच ते सॉल्व्ह करावेत. म्हणजे प्रत्येक गुणधर्म, प्रत्येक प्रमेय, प्रत्येक उपप्रमेय तुम्ही न बघता जर त्याच्या सिद्धता व्यवस्थित लिहून काढल्यात तर तुम्हाला तो कॉन्फिडन्स राहील आणि शेवटपर्यंत त्या लक्षात राहतील. आता तिसरा जो घटक आहे किंवा तिसरं जे प्रकरण आहे ती आहे भौमितिक रचना. त्या भौमितिक रचनेमध्ये तुम्हाला मूलभूत ज्या रचना आहेत की ज्या तुम्ही 8वी आणि 9वीच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेल्या आहेत तर त्या तुम्हाला आधी नीट करता येणं महत्वाचं आहे. त्या रचना तुम्हाला माहिती आहे की रेषाखंडाचा लंब दुभाजक, कोनाचा दुभाजक काढता आला पाहिजे, रेषेबाहेरील बिंदूतून तुम्हाला लंब काढता आले पाहिजे, रेषेवरील बिंदूतून तुम्हाला रेषेला लंब काढता आला पाहिजे, नंतर दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढता आला पाहिजे आणि दिलेल्या रेषेच्या बाहेरील बिंदूतून दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढता आली पाहिजे. या तुमच्या ज्या मूलभूत रचना आहेत या जर तुम्ही छान करू शकलात तर तुम्हाला भौमितिक रचनामध्ये जे काही तुम्हाला रचना करायच्या आहेत तर त्या पण मी 3 प्रकारात किंवा 3 सेक्शन मध्ये डिव्हाइड करेन. त्याच्यासाठी या 6 रचना तुम्हाला व्यवस्थित येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो आहे परिवर्तुळ आणि आंतरवर्तुळाची रचना. परिवर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक काढायला लागतात, आंतरवर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोनांचे दुभाजक काढायला लागतात. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढायचं असेल तर स्पर्शिकामध्ये दुसऱ्या भागामध्ये मी स्पर्शिका सांगेन. वर्तुळाच्या स्पर्शिका 2 प्रकारे काढता येतात. जर वर्तुळावरील बिंदूतून तुम्हाला वर्तुळाला स्पर्शिका काढायची असेल तर वर्तुळ केंद्राचा उपयोग करूनही तुम्ही स्पर्शिका काढू शकता किंवा वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता तुम्हाला स्पर्शिका काढायला सांगतात. आता हे दोन्ही प्रकार तुम्ही प्रॅक्टिस केले पाहिजेत. तुम्हाला परीक्षेमध्ये वर्तुळ केंद्राचा उपयोग करून काढा म्हटलं तरच तुम्ही ती त्रिज्या वाढवून त्या बिंदूतून त्या त्रिज्येला लंब टाकून स्पर्शिका त्रिज्येला लंब असते या गुणधर्माचा उपयोग करून तुम्ही ती रचना करू शकता. पण केंद्राचा उपयोग न करता ती रचना करायची असेल तर एकांतर वर्तुळखंडातील कोन एकरूप असतात या गुणधर्मावरूनच ती रचना केलेली दिसली पाहिजे तरच तुम्हाला तिथे मार्क मिळतील. म्हणजे आपल्याला ज्या प्रकारे ती रचना करायची आहे की ज्या प्रकारे करायला सांगितलेली आहे त्याच प्रकारे मुलांनी ती केली पाहिजे. तिसरा जो आहे तो समरूप त्रिकोणांची रचना करायची.
तर ही रचना करताना किंवा हा त्रिकोण कन्स्ट्रक्ट करताना तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समरूप त्रिकोणांची जी व्याख्या आहे ना त्याचाच इथे उपयोग करायचा आहे. म्हणजे काय, तर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोन हे एकरूप असतात. म्हणजे ह्या गुणधर्मावर आधारित तुम्ही इक्वल पार्ट्स रेषेचे करून पॅरलल लाईन कन्स्ट्रक्ट करून समरूप त्रिकोणांची पॅरलल लाईन काढून समरूप त्रिकोणांची तुम्ही रचना करू शकता. भौमितिक रचनाचे मला असं वाटतं की सगळी मुलं मार्क पूर्ण मिळवू शकतात, कारण सगळ्या मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो हा, काहीतरी तिथे ऍक्टिव्हिटी असते, त्यामुळं ऍव्हरेज किंवा बिलो ऍव्हरेज मुलं सुद्धा हे आवडीने करतात आणि त्यामुळे याचे मार्क मला वाटतं सगळ्या मुलांनी मिळवायला हरकत नाही. अगदी सोप्या रचना आहेत. नंतर चौथा आपला जो घटक आहे तो आहे त्रिकोणमिती. आता त्रिकोणमितीमध्ये हा बेसिक खूपच महत्वाचा मॅथ्स मधला कन्सेप्ट आहे की जो तुम्हाला पुढच्या उच्च अभ्यासक्रमासाठी सुद्धा उपयोगी आहे. आणि त्याच्यामध्ये साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट हे जे त्रिकोणमितीय गुणोत्तर आहेत त्यांच्या तुम्हाला डेफिनेशन्स आल्या पाहिजेत. नंतर या चॅप्टरमध्ये किंवा या प्रकरणामध्ये तुम्हाला प्रमाणित कोन म्हणजे काय, प्रमाणित स्थितीतील कोन म्हणजे काय, त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा वेगवेगळ्या चरणातील अभ्यास केला पाहिजे, वेगवेगळ्या चरणातील चिन्ह काय असतात त्या गुणोत्तरांची, ऋण कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तरे काय, किंवा नित्य समीकरण हा अगदी महत्वाचा भाग आहे या प्रकरणातील. ती 3 नित्य समीकरणं तुम्हाला माहिती आहेत, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा अँड 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता ही जी नित्य समीकरणं आहेत किंवा जे काही रिलेशन्स आहेत, म्हणजे साइनच्या अपोजिट आहे कोसेक, कॉसच्या अपोजिट आहे सेक आणि टॅनच्या अपोजिट आहे कॉट, किंवा साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन, या ज्या आयडेंटिटीज किंवा ही जी सूत्र रूपाने जे काही हे आहेत त्याच्यावरून सिद्ध करा म्हणून जे काही टॉपिक्स आहेत ना, तर ते तुम्ही मला वाटतं प्रॅक्टिस जितके कराल तितक्या प्रॅक्टिस करून तुम्ही ते सिद्ध करू शकता. म्हणजे ते पाठ करून किंवा मी अशाच पद्धतीने करीन असं नाही. म्हणजे त्रिकोणमितीतला एक प्रॉब्लेम तुम्ही एका पद्धतीने केला तर दुसरा मुलगा दुसऱ्या पद्धतीने तोच प्रॉब्लेम सोडवू शकतो. म्हणजे लेफ्ट हँड साइड डावी बाजू आणि उजवी बाजू इक्वल प्रूव्ह करा किंवा सिद्ध करा असं असेल तर तुम्हाला माहिती असलेल्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांचे जे काही कन्सेप्ट्स आहेत किंवा जी काही नित्य समीकरणं आहेत त्यापैकी कोणतेही तुम्ही वापरून तुम्ही त्या प्रूफ पर्यंत किंवा साध्यापर्यंत पोहोचू शकता. यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट त्रिकोणमितीमधला आहे तो म्हणजे उंची आणि अंतर काढणं. आता हा आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये खूप मोठी गोष्ट आहे किंवा डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला याचा खूप उपयोग आहे. या उंची आणि अंतर काढण्यासाठी तुम्हाला उन्नत कोन, अवनत कोन या कन्सेप्ट आधी नीट समजावून घेतल्या पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला साइन, कॉस, टॅन या ठराविक गुणोत्तरांच्या ठराविक कोनांच्या किमती माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला 30 अंश, 45 अंश, 60 अंश हे ठराविक कोनांच्या किमती लागतात वारंवार. तर ते तुम्ही तुमचे जे काही शिक्षक असतील किंवा काही सोप्या पद्धतीने तो एक टेबल तयार करायला शिकवला जातो. तर मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी ह्या किमती पाठ नाही कराव्या. तर त्याच्यासाठी जो काही टेबल फॉर्मॅट आहे, ज्या पद्धतीने आपण तो टेबल सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो त्या पद्धतीचा अवलंब करून तो टेबल मागच्या पानावर जर तुम्ही पेन्सिलने लिहून ठेवला तर त्यातल्या किमती तुम्हाला परीक्षेमध्ये पाहिजे तेव्हा घेता येतील. कारण त्या पाठ करणं बरोबर नाही. म्हणजे त्या एवढ्या सगळ्या एकतर लक्षातही राहणार नाही, तिथे कन्फ्युजन होणार. √3 किंमत आहे का 1/√3 किंमत आहे, तिथे तुम्ही चुकलात तर ते मार्क जाऊ शकतात. म्हणून ते त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या 0 ते 90 या कोनांसाठी जे काही 5 ठराविक अँगल्स आहेत, कोन आहेत, 0 अंश, 30 अंश, 45 अंश, 60 अंश आणि 90 अंश, साइन, कॉस, टॅन आणि कोसेक, सेक, कॉट या गुणोत्तरांचा या कोनांसाठी किमतीचं टेबल तुम्ही तयार करावं असं मला वाटतं. नंतर 5वं जे प्रकरण आहे ते आहे निर्देशक भूमिती. निर्देशक भूमितीमध्ये तुम्हाला रेषेचा चढ ही एक नवीन संकल्पना आहे. म्हणजे रेषेनी एक्स अक्षाशी जो काही अँगल केलेला असतो लघुकोन, तर त्याला रेषेचा कल म्हणतात. आणि त्याचा जर तुम्ही टॅन रेशो घेतला तर तो रेषेचा चढ देतो. आता रेषेचा चढ जर आपण कॅल्क्युलेट करू शकलो तर चढ हा टॅन थिटा म्हणजे रेषेचा चढ आहे. किंवा त्या रेषेवरील जर 2 बिंदू दिले असतील तुम्हाला किंवा 2 बिंदूंचे निर्देशक दिले असतील तर वाय कोऑर्डिनेट किंवा वाय निर्देशकातील फरक भागिले एक्स निर्देशकातील फरक या सूत्राने आपण रेषेचा चढ काढू शकतो. आता चढ काढल्यानंतर 2 बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ हा आपण जर काढून घेतला किंवा जर तुम्हाला थिटा दिला असेल तर टॅन थिटावरून आपण चढ काढू शकतो. त्याच्यावरून रेषेच्या समीकरणाचे 4 प्रकार आहेत. ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरचे आधारित प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता. तर ते 4 प्रकार कोणते? चढ आंतरछेद नमुना, चढ बिंदू नमुना, 2 बिंदू रूपातील समीकरण आणि द्विअंतरछेद नमुना. हे 4 प्रकारचे रेषेची समीकरणं जर तुम्ही तयार केलीत तर तुम्हाला हे 4ही एक्सरसाइज तुम्हाला या टॉपिकचे छान सोडवता येतील. त्याच्यामध्ये वेगळं अजून काही खूप असं अवघड काही नाहीये. तुम्ही फक्त या उदाहरणांची प्रॅक्टिस केली तरी चालणार आहे. आता शेवटचा जो चॅप्टर आहे महत्व मापन,
याच्यामध्ये तुम्हाला 9वी मध्ये जे तुम्ही शिकलेला आहात वर्तुळाच्या संबंधित जे काही घटक आहेत म्हणजे वर्तुळ कंस, वर्तुळ पाकळी, वर्तुळ खंड, या गोष्टींचा तुम्हाला पुन्हा एकदा रिव्हिजन आहे किंवा पुन्हा एकदा अभ्यास करायचा आहे. वर्तुळ कंस असेल तर कंसाची लांबी काढायचं सूत्र, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ, नंतर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आणि कंसाची लांबी यामध्ये पण काहीतरी रिलेशन आहे. म्हणजे एल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर L×R/2 या सूत्राचाही तुम्हाला उपयोग करायला लागतो. म्हणजे समजा तुम्हाला कंसाची लांबी दिली आहे, त्रिज्या दिली आहे आणि तुम्हाला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ विचारलंय तर ते डायरेक्ट तुम्ही या सूत्राचा उपयोग करून पाकळीचं क्षेत्रफळ काढू शकता. नंतर वर्तुळ खंडाचं क्षेत्रफळ आहे. ऑयलरचं सूत्र एक नवीन तुम्हाला यावर्षी आहे, त्याच्यामध्ये मुलं कन्फ्युजन करतात कारण त्याच्यामध्ये 3 फॅक्टर्स आहेत, एफ, व्ही आणि ई. एफ म्हणजे नंबर ऑफ फेसेस म्हणजे पृष्ठांची संख्या, व्ही म्हणजे नंबर ऑफ व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदूंची संख्या आणि ई म्हणजे नंबर ऑफ एजेस म्हणजे कडांची संख्या. त्याच्यामध्ये एजेस हे कुठल्याही बहुभुजाकृतीच्या जास्ती असतात, म्हणजे ई ची व्हॅल्यू हे नेहमी जास्ती असते. तर फॉर्म्युला लक्षात ठेवताना असं ठेवायचं आहे की E+2 म्हणजे जास्ती जी व्हॅल्यू आहे +2 इज इक्वल टू F+V. तर त्याच्यामध्ये एफ आणि ई एका साईडला घेतात, V+2 लिहितात, म्हणजे मुलांचं अशा प्रकारचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपलं आपण ठरवायचं असतं की आपण हे कसं लक्षात ठेवू शकतो. यानंतर तुम्हाला जे काही शेप्स किंवा जे काही आकार अभ्यासायचे आहेत तर ते मला असं वाटतं 9वी मध्ये आपण हे सगळं बघितलेलेच आहेत. त्याचाच पुढचा पार्ट किंवा त्यालाच एक्सटेन्शन म्हणून आपल्याला 10वी मध्ये हे सगळे आकार आणि त्यांचे सगळ्यांचे फॉर्म्युले आणि त्याच्यावर आधारित सगळे प्रॉब्लेम्स यावर्षी आपल्याला अभ्यासायचे. याच्यामध्ये इष्टिकाचिती, घन, वृत्तचिती म्हणजेच लंबवृत्तचिती, शंकू, शंकुछेद, गोल आणि अर्धगोल हे 6 मेनली तुम्हाला घटक अभ्यासायचे. इष्टिकाचिती किंवा घन किंवा लंबवृत्तचिती, शंकू याच्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. म्हणजे प्रत्येक शेपसाठी मी म्हणेन 4 फॉर्म्युले आहेत. इष्टिकाचिती घेतली तर एक तळाचं क्षेत्रफळ आहे, त्याचं उभं पृष्ठफळ आहे, एकूण पृष्ठफळ आहे आणि घनफळ आहे. मग मला असं वाटतं की हे फॉर्म्युले एवढे कन्फ्युजिंग किंवा त्याचं याला परीक्षेत होण्यापेक्षा तुम्ही एक सुरुवातीलाच एक चार्ट बनवा. म्हणजे जे काही डावीकडे तुमचे हे 6 इष्टिकाचिती, घन, लंबवृत्तचिती, शंकू, शंकुछेद आणि गोल आणि अर्धगोल हे तुमचे शेप्स असतील. वरच्या साईडला 4 हेडिंग लिहा, तळाचे क्षेत्रफळ, वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ. अशा प्रकारे जर तुम्ही असा चार्ट बनवलात आणि तुम्ही नेहमी अभ्यास करता त्या ठिकाणी असं लावून ठेवलात घरात आणि तो जर तुम्ही जाता येता बघत राहिलात किंवा जाता येता जर त्यातले काही फॉर्म्युले लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर वर्षभर तुमचे ते छान लक्षात राहतील. म्हणजे परीक्षेत तुम्ही आपण घनफळाचं सूत्र आहे का हे पृष्ठफळाचं आहे असं कन्फ्युजन व्हायला नको. त्याच्यासाठी हे सूत्रांचं पाठांतर, अचूक सूत्र पाठांतर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. याच्यानंतर या प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला जे काही युनिट्स दिलेले असतात किंवा एकक दिलेले असतात तर ते काही सेंटीमीटरमध्ये काही मीटरमध्ये असे असतील तर तुम्ही एकाच युनिटमध्ये ते सगळे कन्व्हर्ट करणं आवश्यक आहे. म्हणजे त्याचं मीटरचं सेंटीमीटर करून घ्या किंवा सेंटीमीटरचं मीटर, तर तुमचं ते उत्तर जे येणार आहे ते बरोबर असणार आहे. नंतर यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे मुलांना असं कन्फ्युजन असतं की पृष्ठफळ कधी काढायचं, घनफळ कधी काढायचं. म्हणजे आता हा प्रॉब्लेम सोडवायचा तर इथं मी पृष्ठफळाचं सूत्र वापरू का घनफळाचं. समजा तुम्हाला एक चौकोनी रूम आहे आणि त्याच्या 4ही भिंतींना रंग द्यायचा आहे असा प्रॉब्लेम दिला आणि त्या भिंतींना 10 रुपये समजा रेटनी किंवा दराने तुम्हाला रंग द्यायचा आहे तर तुम्ही किती खर्च येईल ते काढा. असा जर प्रॉब्लेम असेल तर मुलांचं असं कन्फ्युजन असेल मग ह्याचं आता मी काय काढू, म्हणजे टोटल पूर्ण घनफळ संपूर्ण पृष्ठफळ काढू का घनफळ काढू का काय. तर उभ्या भिंतींना रंग द्यायचा आहे म्हणजे फक्त आपल्याला उभं पृष्ठफळ हवंय. ते उभं पृष्ठफळ कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याला जो काही रेट दिलाय तुमचा रंगवण्यासाठी येणारा त्यांनी जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ती येणारी किंमत मिळेल. मग घनफळ कधी काढायचं, समजा तुम्हाला वृत्तचिती आकाराची पाण्याची टाकी आहे आणि त्याच्यामध्ये किती पाणी मावेल असा प्रश्न विचारला असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला ती जी काही तळाची त्रिज्या आणि वृत्तचितीच्या टाकीची उंची दिली असेल त्याच्यावरून तुम्ही त्या वृत्तचितीचे घनफळ काढू शकता. म्हणजे त्या वृत्तचिती आकाराच्या टाकीमध्ये किती पाणी मावेल हे तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला असेही प्रॉब्लेम्स असतात की एक वृत्तचिती आकाराचा आईस्क्रीमचा डबा आहे, ते पूर्ण आईस्क्रीमने भरलेला आहे आणि एका कोनच्या साह्याने ते मुलांना आईस्क्रीम द्यायचं तर किती जणांना ते आईस्क्रीम पुरू शकेल. अशा पद्धतीमध्ये तुम्हाला पुन्हा हा प्रॉब्लेम जो आहे तो घनफळाशी संबंधित आहे. एकूण किती आईस्क्रीम मावेल असं म्हटलं की ते घनफळ काढायचं वृत्तचितीचं. एका कोणामध्ये किती आईस्क्रीम मावेल तर त्या कोणाचं घनफळ काढायचं आणि मग एकूण आईस्क्रीम म्हणजे वृत्तचितीचं घनफळ भागिले एका कोणाचं घनफळ म्हणजे एका कोणात मावणाऱ्या आईस्क्रीम याचं जर तुम्ही डिव्हिजन केलं तर जो काही नंबर येईल तो तुम्हाला किती मुलांना ते आईस्क्रीम तुम्ही वाटू शकता हा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे कोणताही कंटेंट्स किती मावेल किंवा किती त्याच्यामध्ये राहू शकेल असं विचारलं तर घनफळ, आणि किती रंग द्यायला किती खर्च येईल किंवा तो डबा बनवायला किती पत्रा लागेल किंवा चौकोनी बॉक्स बनवायला किती कागद लागेल, सर्कसचा तंबू बनवायला किती कापड लागेल, हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पृष्ठफळाशी कन्सर्न आहेत. अशा प्रकारे पृष्ठफळ,
आणि घनफळ याच्यामध्ये कन्फ्यूज न होता आपल्याला सरफेसशी रिलेटेड आहे का त्याच्या आतल्या एरियाज मध्ये तो आपण किती एखादा पदार्थ ठेवणार आहे याच्याशी रिलेटेड हा प्रॉब्लेम आधी समजावून घ्या आणि मग तुम्ही अचूक सूत्र वापरून तो प्रॉब्लेम सोडवू शकता. आता हे झालं पहिले तुमच्या 6 प्रकरणामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला शिकायच्यात त्यामध्ये म्हणजे या सगळ्या गोष्टी शिकताना मला असं वाटतं आणखीन काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही वर्षभर या गोष्टींचा अभ्यास कसा करणार, म्हणजे अभ्यासाचं नियोजन हे फार महत्वाचं आहे. 10वीच्या वर्षी तुम्ही असं नाही म्हणू शकत की मार्च मध्ये परीक्षा आहे मग मी दिवाळीनंतर 1-2 महिन्यात मी सगळा अभ्यास पूर्ण करीन, आता मी आपलं फक्त जातो, मला सगळं समजतंय, मला सगळं येतंय आणि मग मी ऐनवेळी अभ्यास करीन, तर असं चालणार नाही. तुमचं फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ सिलेबस जेव्हा तुमचा सुरू होतो किंवा जो अभ्यासक्रम सुरू होतो तर शाळेच्या पहिल्या दिवसापासून तुमचं अभ्यासाचं नियोजन झालेलं असलं पाहिजे. प्रत्येक दिवशी मी म्हणेन खूप वेळ अभ्यास करायची गरज नाही. म्हणजे भूमिती हा जर विषय घेतला तर मी सांगेन की मला 10 मिनिटं पर डे हा एवढा वेळ मला पुरेसा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय कराल तर आपलं जे काही शिकवून झालेलं असणार आहे क्लासमध्ये वर्गामध्ये तर त्याचे रोज 2च प्रॉब्लेम तुम्ही जर न बघता एखाद्या वहीमध्ये रिव्हिजन म्हणून सोडवायला घेतलेत रोज 2 प्रॉब्लेम तर तो मला असं वाटतं तो जो रिव्हिजनचा जो काही तुमचा प्रकार आहे ना तो सफिशियंट आहे. तो तुम्ही कॉन्फिडेंटली पुन्हा रिव्हिजन केलीत तर तो तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल आणि शेवटपर्यंत लक्षात ठेवता येईल. नंतर रोजच्या रोज शिकवून झालेला अभ्यासक्रम अभ्यासावा, त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला बॅकलॉग ठेवू नका. म्हणजे जर एखादा मुद्दा समजला नसेल तर तो इथल्या तिथं लगेच क्लिअर करून घ्या. हे नंतर वाचू नंतर बघू असं न करता तो आधी अभ्यास आपल्याला आत्मसात आधी करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर रोज 2-2 प्रॉब्लेमचं प्रॅक्टिस हा सफिशियंट आहे. नंतर वर्षभराचं तुमचं असं प्लॅनिंग असलं पाहिजे की साधारण 15 डिसेंबर पर्यंत तुमचं पूर्ण टेक्स्टबुक म्हणजे पाठ्यपुस्तक हे पूर्ण सोडवून झालं पाहिजे एकदा. आणि ते सोडवून झाल्यानंतर 15 डिसेंबर नंतर म्हणजे तुम्हाला साधारण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुमचं जे पाठ्यपुस्तक आहे त्यातला कुठलाही प्रॉब्लेम रॅन्डमली सोडवायला दिलं तर तुमची तयारी पाहिजे की तुम्ही ते सोडवू शकला पाहिजे. अशा पद्धतीने तुमचं ते रिव्हिजन जे आहे पुन्हा ते तुमचं चालू असलं पाहिजे किंवा ते केलं पाहिजे. तर ते 15 डिसेंबर पर्यंत पूर्ण झाल्यानंतर 15 डिसेंबर पासून तुमचं जे मार्च मध्ये जी बोर्डाची परीक्षा आहे तिथपर्यंत मला असं वाटतं की आपला जो बोर्डाचा पेपर पॅटर्न आहे त्या पॅटर्न प्रमाणे असलेले प्रिलिमचे तुमचे शाळेचे धरून मिनिमम 5 पेपर म्हणजे कमीत कमी 5 पेपर तुमचे वेळ लावून सोडून व्हायला पाहिजेत. म्हणजे तसं जर तुम्ही केलं तर तुमचा तो 5 पेपरमध्ये जो काही तुमचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे आपण पूर्ण पेपर सॉल्व्ह करू शकतो की नाही, आपला कुठल्या प्रकरणाचा आपला अभ्यास वीक आहे किंवा आपल्याला अजून कशासाठी प्रयत्न केले पाहिजेत, आपण कुठल्या टाईपचे प्रश्न सोडवू शकत नाहीये हा अंदाज तुम्हाला ते 5 पेपर सोडवताना येईल. आणि त्यानुसार तुमचं जे काही कुठल्या ह्याच्यात जर मागे पडत असाल किंवा त्याच्यामध्ये मार्क कमी होत असतील तर तुम्ही तेवढाच टॉपिक तिथं पुन्हा रिवाइज करू शकता. त्यानंतर म्हणजे हे 5 पेपर सोडवल्यानंतर मी तुम्हाला जसं महत्वमापनच्या सूत्रांबद्दल सांगितलं की एक चार्ट करा तसं मी सांगेन निर्देशक भूमितीमध्ये पण एक 4 सूत्र आहेत. तसंच तुमचं त्रिकोणमितीमध्ये पण जी काही नित्य समीकरणं आहेत किंवा जे काही रिलेशन्स आहेत तर ती तुम्ही मला वाटतं की ते एक चार्टच्या स्वरूपात करून 2-3 चार्ट असे वेगवेगळ्या ठिकाणी लावून ठेवलेत आणि ते जर जाता येता पाहिलेत तर त्याचा तुम्हाला उपयोग होईल आणि तुम्ही तो छान अभ्यास पूर्ण करू शकाल. अशा प्रकारे 10वीचा अभ्यास म्हणजे भूमिती विषय म्हटलं की तुम्हाला असं वाटतं की खूप अवघड विषय हा, म्हणजे सुरुवातीलाच मुलांच्या मनात असं एक बॅरियर असतं की भूमिती विषय म्हणजे अरे बापरे हे जरा खूपच अवघड प्रकार आहे, त्याच्यात काय काय प्रमेय असतात, काय काय गुणधर्म असतात. पण तसं नाहीये ते. म्हणजे तुम्ही जर तुम्ही म्हणजे आत्मीयतेने किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जर ते प्रॉब्लेम्स किंवा ते प्रमेय जर बघितलेत ना तर तुम्ही जे आधी शिकलेल्या काही गुणधर्मांवरून तुम्ही स्टेप बाय स्टेप तर्कशुद्ध मांडणी करून तुम्ही जेव्हा त्याचं सोल्युशन मिळवता तेव्हा असं वाटतं अरे हे काही फार अवघड नाहीये, हे तुमच्या भाषेत तुम्ही लिहू शकता. म्हणजे प्रमेय म्हणजे असं काही नाही की काही तुम्हाला कधीच ना ऐकलेल्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला इथे समोर दिसत आहेत असं नाहीये ते. फक्त तुम्ही त्याचा अभ्यास करताना पाठांतरवादी दृष्टिकोन ठेवू नका. त्या पूर्ण सगळ्या गोष्टी आत्मसात करा आणि मग तुम्ही प्रत्येक गोष्ट ही लिहून अभ्यासा. म्हणजे असं नको की तुम्ही हे पाठ केलंय, हे पुस्तक आता डोळ्यासमोर आहे, हे सगळं मला येतंय असं वाटतं आणि पुस्तक बंद केलं की पुन्हा मग ही स्टेप आठवली नाही की पुढची सगळं गेलं असं नको. तर तुम्हाला ते प्रॉब्लेम जसं आपण स्टेप बाय स्टेप करतो ना तसं तुम्ही प्रत्येक गुणधर्म प्रत्येक प्रमेय हे प्रॉब्लेम सोडवतोय अशा पद्धतीने जर सोडवलात लक्षात ठेवून तर त्याचा तुम्हाला उपयोग. हा जो आपला भूमितीचा जो अभ्यासक्रम आहे म्हणजे समरूपता, नंतर वर्तुळ, नंतर भौमितिक रचना, निर्देशक भूमिती, त्याच्यानंतर त्रिकोणमिती. तर मला असं वाटतं की आपण अभ्यास करताना ना पहिला चॅप्टर म्हणजे पहिलं जे प्रकरण आहे समरूपता ते अभ्यासल्यानंतर दुसरं म्हणजे वर्तुळ आणि ते अभ्यासल्यानंतरच भौमितिक रचना. याच क्रमाने जर तुम्ही तो अभ्यास केलात तर तो जास्ती सोपा आहे किंवा तो संयुक्तिक आहे. कारण पहिल्या प्रकरणामध्ये जे आपण गुणधर्म किंवा जे काही प्रॉपर्टीज शिकलेले आहोत ते आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये वापरायला लागतात. पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये जे काही आपण गुणधर्म शिकलेले आहोत तो आपण
तिसऱ्या प्रकरणामध्ये जे काही भौमितिक रचना करतो तर त्या कशाच्या बेसवर करतो, तर आपण ऑलरेडी जे गुणधर्म किंवा जे प्रमेय किंवा जे काही प्रॉपर्टीज पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलेले आहेत त्याचा उपयोग करून आपण त्या रचना करतो. म्हणजे असं बिंडोकासारखं हे असं करायचं म्हणून हे करायचं असं नाही, त्याला लॉजिक आहे की स्पर्शिका त्रिज्येला लंब असते हा गुणधर्म आपल्याला माहिती आहे, तो वर्तुळ या प्रकरणामध्ये आपण तो शिकलेला आहे. या गुणधर्माचा उपयोग करून आपण ती स्पर्शिका कन्स्ट्रक्ट करतोय. किंवा वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता जेव्हा आपल्याला ती रचना करायला सांगतो तेव्हा एकांतर वर्तुळखंडातील कंस एकरूप असतात या गुणधर्माचा उपयोग करून आपण ती रचना करतो किंवा ते कन्स्ट्रक्शन करतो. म्हणजे तुम्हाला आधीच्या चॅप्टर मधले सगळे गुणधर्म नीट माहिती असतील तर आपण हे का करतोय त्याचं तुम्हाला कारण मिळेल आणि ते तुमचं लक्षात ठेवणं सोपं जाईल. म्हणजे तुम्ही की नाही हे आता असं करायचं म्हणजे हे असंच करायचं, पण त्याच्या मागे काहीतरी रिझन आहे की ही प्रॉपर्टी आहे की स्पर्शिका ही त्रिज्येला लंब आहे म्हणून ही लंबरेषा आपण कन्स्ट्रक्ट करतोय आणि म्हणून ती वर्तुळाची स्पर्शिका होते. हे तुम्हाला तिथे क्लिअर होईल जेव्हा तुम्ही वर्तुळ किंवा आधीच्या काही प्रकरणामधल्या कन्सेप्ट किंवा गुणधर्म आपण तयार असतील. म्हणून मला असं वाटतं की अभ्यास करताना मुलांनी सिरियली ज्या क्रमाने ते प्रकरण तुम्हाला अभ्यासायचे आहेत त्याच क्रमाने अभ्यासावी. आणि पुन्हा एकदा माझं असं म्हणणं आहे की गणित हा विषयाचा जो अभ्यास आहे तो तुम्ही जस्ट वाचून किंवा काहीतरी टीव्ही बीव्ही समोर असताना नुसतं आपलं काहीतरी नुसतं वाचतोय मी आणि माझा झाला अभ्यास असं न करता तुम्ही जर ऍक्च्युअली ते सॉल्व्ह करून बघितल्यात, काही महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या स्टेप्स जर लिहिल्यात आणि त्या जर तुम्हाला व्यवस्थित येत असतील तर तो जो अभ्यास आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात राहणार असेल. तर तुम्ही सगळ्यांनी छान अभ्यास करावा, वर्षाच्या शेवटी छान पेपर सोडवावा, भरपूर प्रॅक्टिस करावी आणि तुम्हाला चांगलं यश मिळावं एवढंच सांगून मी माझे शब्द थांबवते.